बरोबर 5 वाजून 5 मिनिटांनी सुमेधा आपल्या कॉटेजवर आली. मेमसाहेब चहा आणू? ती बाथरूममधून वॉश घेऊन बाहेर येताच भोलारामनं विचारलं. साहेबसुद्धा माझ्याबरोबर चहा घेणार म्हणाले होते. सुमेधा चेहऱ्यावर पावडरचा हात फिरवत म्हणाली. मग मी त्यांना बोलवून आणतो. सुमेधानं मान डोलवली. मग अचानक आपला विचार बदलत भोलारामला थांबवत ती म्हणाली, थांब, मीच जाऊन बघते साहेब काय करतायत ते. तोपर्यंत तू चहाची तयारी कर. सुमेधानं हलकासा मेकअप केला. आरशात पाहून अंगावरची साडी व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली आणि मग ती आपल्या कॉटेजमधनं बाहेर पडली. डॉक्टर रमेश आहुजांच्या कॉटेजमध्ये ती शिरली तेव्हा विक्रांतची कुठेच चाहूल लागत नव्हती. हे साहेब अजूनही झोपलेलेच दिसत आहेत. हॉलमधून ती बेडरूममध्ये शिरली. पाहिलं तर विक्रांत अगदी गाढ झोपलेला होता. झोपेत त्याचा चेहरा किती निष्पाप निरागस वाटत होता. बेडजवळचीच एक खुर्ची हलकेच ओढून सुमेधा त्यावर बसली. झोपलेल्या विक्रांतच्या चेहऱ्याकडे अनिमिष नजरेनं पाहत राहिली. पूर्वीही ती असंच करायची. विक्रांत झोपलेला असताना अशीच तासनतास त्याच्याकडे पाहत राहायची, विलक्षण कौतुकाने, प्रेमळ नजरेने. एखादी आई जशी आपल्या झोपलेल्या छोट्या बाळाकडे ममतेनं पाहत असते ना, तशी. जवळजवळ 15-20 मिनिटांनी विक्रांतला जाग आली. त्याने डोळे उघडले तर समोर सुमेधा. अरे सुमेधा, तू? बेडवर उठून बसत तो म्हणाला. हो. केव्हा आलीस? 15-20 मिनटं झाली असतील. काय सांगतेयस? मग मला उठवायचं नाही का? बरेच दिवसांनी तुम्हाला झोपेत असताना पाहत होते. म्हटलं ही संधी पुन्हा मिळते न मिळते म्हणून नाही उठवलं. इथे आल्यापासून मला काय झालंय कळत नाही. शेजारच्या टिपॉयवर असलेलं सिगरेटचं पाकिट उचलून त्यातली एक सिगरेट शिलगावत तो म्हणाला. सारखी झोप झोप झोप, जणू मागची सगळी कसर भरून काढतोय. खरंच आहे ते. तुम्ही बिझनेसचं टेन्शन दूर करण्यासाठी व्हिस्कीचा आधार घेत तिच्या अंमलाखाली गुंगून जात होतात आणि त्यालाच तुम्ही झोप असं समजत होतात. पण ती काही नैसर्गिक झोप नव्हती. आत्ता तुम्हाला मिळतीये ना, ती खरी झोप आहे. चहा घेणार ना? फक्त 1 कप. त्याच्याबरोबर खायला काही नको. का? दुपारी जेवणच एवढं झालं आहे की. ठीक आहे, तुम्ही चेहऱ्यावर जरा पाणी मारा म्हणजे सुस्ती दूर होईल. एवढी सिगरेट संपवतो मग. ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आहे. इथे अंधार फार लवकर पडतो, मग फिरण्यातली सगळी मजाच जाते. असं आहे काय? असं म्हणत विक्रांतने सिगरेट विझवली. बाथरूममध्ये जाऊन त्यांनी चेहऱ्यावर थंड पाण्याचे हापके मारले, केसावरून कंगवा फिरवला. मग बेडरूममध्ये येऊन त्यांनी कपडे बदलले. हॉलमध्ये आला. त्याची वाट बघत सुमेधा हॉलमध्येच बसली होती. बघ, फक्त 5 मिनिटात तयार झालो मी. चला, भोलारामनी चहाची तयारी करून ठेवली असेल. चहा घेऊ, लगेच निघू. दोघे सुमेधाच्या कॉटेजमध्ये आले. भोलारामनी चहाचा ट्रे आणून ठेवला. ट्रेमध्ये चहाबरोबरच 2 प्रकारची बिस्किटही होती. विक्रांतनी मात्र फक्त चहाच घेतला. निघायचं? चहा पिऊन होताच विक्रांत उठून उभा राहिला. हो चालेल, मी जरा शाल घेते. घे घे घे. बघूया तरी तुझा हा मंकी पॉईंट आहे तरी कसा. छानच आहे, पण वरपर्यंत कार जात नाही हे लक्षात आलं ना? सगळी चढण पायी चढावी लागते. सुमेधाने आठवण करून दिली. हो ग, लक्षात आहे. चल आता. शाल घेतेयस ना? सुमेधा बेडरूममधून आपली शाल घेऊन आली. मग बाहेर पडता पडता तिने भोलारामला सूचना दिली. भोलाराम, जेवण बनवून ठेव, आम्ही 9-9:30पर्यंत येऊ. भोलारामनी मान डोलावली. सुमेधा आणि विक्रांत बाहेर पडून कारजवळ आले. सुमेधा म्हणाली होती त्याप्रमाणे मंकी पॉईंटकडे जाणारा रस्ता खरोखर सरळ सोट, कुठेही खास खळगे नसलेला, अगदी गुळगुळीत असा होता. त्यातून एखाद दुसरं वाहन सोडता संपूर्ण रस्ता मोकळा पडला होता. त्यामुळे कार चालवताना विक्रांतला कसलीही अडचण येत नव्हती. नेहमीपेक्षा थोड्या जास्त वेगात तो कार चालवत होता. सुमेधा विक्रांतच्या शेजारच्या सीटवर बसली होती. तिच्या बाजूची खिडकी उघडी होती. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे केस भुरूभुरू उडत होते.
चेहऱ्यावर येणारे केस मागे सारताना होणारी तिची हालचाल मोठी मोहक वाटत होती. अधूनमधून ती मान वळवून विक्रांतकडे बघत होती. अशा वेळी नजरानजर होता दोघेही एकमेकांकडे बघून स्मित करत होते. कारच्या वेगाबरोबर मागे पडणारा आजूबाजूचा परिसर बघताना सुमेधाच्या मनात मात्र विक्रांतचेच विचार घोळत होते. विक्रांत काहीतरी बोलेल म्हणून ती वाट बघत होती. पण इथवरच्या प्रवासात तिच्याकडे पाहून स्मित करण्यापलीकडे तो एक शब्दही बोलला नव्हता. नुसताच आपला ड्रायव्हिंगचा आनंद घेत होता. शेवटी सुमेधालाच राहवलं नाही. कारमधल्या शांततेचा भंग करत ती म्हणाली, एक विचारू? हां. विक्रांत हुंकारला. सुमेधा क्षणभर घुटमळली. मग कालपासून मनात ठसठसत असणारा प्रश्न तिने विचारून टाकला. या 10 वर्षात माझी कधी आठवण झाली तुम्हाला? मोठा अवघड प्रश्न विचारलायस. विक्रांत कारचा वेग कमी करत काहीशा गंभीर आवाजात म्हणाला. अवघड? खरं सांगितलं तर तुला वाईट वाटेल. नाही वाटणार. मी आता ती पूर्वीची सुमेधा नाही राहिलेली, एवढ्या तेवढ्या गोष्टींवरनं वाईट वाटून घ्यायला. सुमेधा किंचितसं हसून म्हणाली. सुमेधा, खरं सांगायचं ना तर विक्रांत एक एक शब्द सावकाशपणे उच्चारत म्हणाला. मी सिमरनवर प्रेम करायला लागलो होतो. तसं तर माझं तुझ्यावरही प्रेम होतं. पण या दोन्ही प्रेमात अंतर होतं. तुझ्यावर मी आपल्या विवाहानंतर प्रेम करायला लागलो होतो. पण माझ्यावर प्रेम होतं म्हणूनच तुम्ही मला प्रपोज केलं होतं ना. त्याला प्रेम म्हणता येणार नाही सुमेधा. कारण तुला प्रपोज करण्यापूर्वी आपल्या केवळ 2-3च भेटी झाल्या होत्या. त्या भेटीत तू फार तर मला आवडली होतीस असं म्हणता येईल. पत्नीची जी इमेज माझ्या मनात होती त्यात तू अगदी फिट्ट बसत होतीस, म्हणूनच मी तुला प्रपोज केलं. आणि माझी ती निवड तू अगदी सार्थ ठरवलीस. विवाहानंतर तुझ्यावर खरोखर प्रेम करायला लागलो. पण सुमेधा, ते प्रेम प्रियकर प्रेयसीचं प्रेम नव्हतं, तर विवाह बंधनातून निर्माण झालेलं होतं. सिमरनबाबत मात्र नेमकं ह्याच्या उलट घडलं होतं. उलट म्हणजे? हां, मी सिमरनवर आधी प्रेम केलं आणि नंतर विवाह केला. वास्तविक मी एक बिझनेसमॅन आहे आणि बिझनेसमॅनच्या डोक्यात सतत आपल्या बिझनेसचेच विचार घोळत असतात. प्रेम वगैरे सारख्या गोष्टीसाठी वेळ द्यायला त्याच्याकडे वेळच नसतो. पण अचानक ध्यानीमनी नसताना सिमरन माझ्या आयुष्यात आली आणि मी तिच्याकडे ओढला गेलो. तुझ्यात असलेली कमतरता मी तिच्यात शोधली. सिमरनच्या केवळ देखण्या शरीराचा मला मोह पडला नव्हता, तर तिच्यातल्या समजूतदारपणानं मला मोहिनी घातली होती. सिमरनच्या तुलनेत तुझा स्वभाव काहीसा हट्टी, एकेखोर होता. माझ्या हातून घडलेल्या छोट्याशा चुकीचा हेतूबाऊ करत होतीस. तू ते जाणीवपूर्वक करत नव्हतीस. माझ्यावरच्या प्रेमापोटीच तुझ्याकडून ते नकळत घडलं जात होतं, पण मला त्याचा किती त्रास होत होता हे तुझ्या लक्षात येत नव्हतं. त्यातूनच मी नकळत तुझ्यापासनं दूर होत गेलो. आणि त्याचवेळी सिमरन माझ्या आयुष्यात आली आणि मी वेगानं तिच्याकडे खेचलो गेलो. सुमेधा खिडकीच्या काठावर कोपर टेकवून हाताच्या तळव्यावर आपला चेहरा तोलून विक्रांतकडे पाहत त्याचं बोलणं मध्ये एक शब्दही न बोलता ऐकत होती. सुमेधा, तुझा कदाचित विश्वास बसणार नाही, पण मी अगदी खरं सांगतो. सिमरन माझ्या आयुष्यात आल्यानंतरही माझ्या मनात कधी तुझ्याविषयी घृणा, तिरस्कार निर्माण झालेला नव्हता. हां, पण तुझ्या हट्टीपणामुळे चीड मात्र निर्माण होत होती. तू माझी कुठलीच गोष्ट ऐकत नव्हतीस. मी जे सांगेन त्याच्या विरुद्ध तू करत होतीस आणि हे सगळं तू तुझ्या मैत्रिणींच्या आणि विशेषतः मिसेस चावलाच्या सांगण्यावरनं करत होतीस. नवऱ्याला मुठीत ठेवण्यासाठी हे आणि असंच वागावं लागतं असं मिसेस चावलानी तुझ्या डोक्यात भरवलं होतं. हे खरं आहे का नाही? हो. सुमेधानं होकारार्थी मान डोलावली.
पण सुमेधा, तुझ्या लक्षात यायला हवं होतं की मिसेस चावलाच्या ह्याच स्वभावामुळे तिचं स्वतःचं वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब झालेलं होतं. तिचा पती तिच्या ह्याच त्रासाला कंटाळून टूरचं निमित्त करून महिने महिने बाहेर राहत होता. सुमेधा, या मिसेस चावलासारख्या बायकांची टेंडन्सी काय असते माहिती आहे तुला? सुमेधाने प्रश्नार्थक मुद्रेनं विक्रांतकडे पाहिलं. या बायकांना स्वतःचं वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब झाल्यानं दुसऱ्यांचंही चांगलं बघवत नाही. त्या तुझ्यासारख्या सुखी संसार असलेल्या स्त्रियांच्या वैवाहिक आयुष्याला आग लावण्याचा प्रयत्न करतात. तसं करून त्यांना एक विकृत मानसिक समाधान मिळत असतं. तुझ्या बाबतीतही तेच घडलं. तू ही मिसेस चावलाच्या सांगण्यानुसार माझ्यावर हक्क गाजवू पाहत होतीस, मला बांधून ठेवू पाहत होतीस आणि मला ते आवडत नव्हतं. दुसरीकडे सिमरन माझ्या मनाप्रमाणे वागत होती. मी जे सांगेन ते ती करत होती. नव्हे, मला काय हवंय ते न सांगता तिला कळत होतं. ती जणू माझी सावलीच बनली होती. म्हणूनच तिच्या मृत्यूनंतर माझी अवस्था वेड्यासारखी झाली होती. कितीतरी वेळा आत्महत्येचे विचार मनात येऊन गेले होते, पण तेवढं धाडस नव्हतं माझ्यात. हे सगळं विसरण्यासाठी मग मी स्वतःला कामाच्या व्यापात गुंतवून घेतलं. दिवस रात्र फक्त काम, काम आणि काम, बस. विक्रांत गप्प झाला आणि मुकाट्यानं ड्रायव्हिंग करत राहिला. कार आपल्या गतीनं चालली होती. दुतर्फा असलेली झाडं मागे पडत होती. वाहत्या वाऱ्याचा सळसळ आवाज एक विशेष प्रकारचं संगीत निर्माण करत होता. त्याच्या बोलण्यावर सुमेधानं कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. तिचा चेहरा मात्र विलक्षण गंभीर झाला होता. माझ्या बोलण्याचा तुला राग तर नाही ना आला? शेवटी विक्रांतनीच न राहून विचारलं. नाही. गेल्या काही वर्षात मीही स्वतःला हेच पुन्हा पुन्हा विचारत राहिली आहे की मी तुम्हाला का गमावून बसले? माझं नेमकं काय आणि कुठे चुकलं? तुम्ही मला कधीच कमी पडू दिलं नव्हतं काही. माझ्यावर जीव तोडून प्रेम केलं होतं आणि तरीही मी. विक्रांत, तुम्ही जर मला त्याच वेळी माझी चूक दाखवून दिली असती, त्या चुकीची शिक्षा दिली असती तर वेळीच मी स्वतःला सावरलं असतं. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला असता. शिक्षा तर मी तुला दिलीच होती ना. सिमरनशी विवाह करून? तुला घटस्फोट देऊन. हो, आणि ती शिक्षा फार कठोर होती. सुमेधा विषण्ण स्वरात म्हणाली. सुमेधा सुमेधा तू सुंदर होतीस, तरुण होतीस. मग तू दुसरा विवाह का नाही केलास? दिशासाठी? नाही. दिशासह मला स्वीकारायला अनेक जण तयार होते, पण ते मलाच मान्य नव्हतं. तुमची जागा अन्य कोणाला देणं त्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नव्हते. आयुष्यात मी एकाच पुरुषावर प्रेम केलं होतं आणि तो पुरुष तुम्ही होतात. माझं प्रेम आत्यंतिक टोकाचं होतं हे मी आज मान्य करते. हे तुला इतक्या वर्षांनी समजलं? हो. म्हणजे माझ्यापासून दूर राहिल्यानंतर? हो. लांब राहिल्यानंतरच माणसाची किंमत कळायला लागते म्हणतात, तसं? हो, तसंच. तुमच्यापासून दूर झाल्यावर आपण काय गमावलंय ते मला कळलं. पण मी अजूनही आपला घटस्फोट झालाय असं समजत नाही, तर ही केवळ एक ताटातूट आहे असं मी समजते. घटस्फोट असो किंवा ताटातूट असो, परिणाम तर एकच झाला ना. आपण दोघेही दुःखी झालो. खरंय. आणि तेच दुःख विसरण्यासाठी मी इथे आले. पण तुझ्या दुःखाला आशेची एक हलकीशी किनार तरी आहे. तुझ्याजवळ दिशा आहे. माझ्याकडे काय आहे? काहीच नाही. यावेळी प्रथमच विक्रांतच्या आवाजातला कंप सुमेधाला जाणवला. क्षणभर थांबून सुमेधानं काहीशा हलक्या आवाजात विचारलं. स्त्रीची आवश्यकता कधी जाणवली नाही? केवळ त्याच एका गोष्टीसाठी म्हणत असशील
तर दिल्लीत कॉलगर्ल्सना तोटा नाही आहे. एक इशारा करायचा अवकाश की 10 पोरी लाईन लावून उभ्या राहतात. पण त्यात काही अर्थ नसतो. अशा मुलीशी शृंगार करणं म्हणजे एखाद्या जरा जर्जर म्हाताऱ्या स्त्रीशी शृंगार करण्यासारखं असतं. सुमेधा त्यावर काय बोलणार? तसंही या विषयावर त्याला अधिक छेडणं तिला उचित वाटत नव्हतं. तू आपल्या नावाच्या मागे अजूनही मिसेस विक्रांतच लावतेस. अचानक विक्रांतनं विचारलं. हो. का? मी दिशाची आई आहे आणि माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र ही काही फॅशन नाही, तर ती एक पवित्र नात्याची खूण आहे. सुमेधा, तू खरोखर खूप बदलली आहेस. 10 वर्ष एवढं सगळं भोगल्यानंतरही बदलणार नाही? सुमेधाने उलट प्रश्न केला. अजूनही तू हट्ट करतीयस? काय फायदा आहे? हट्ट पुरवणारच जर कोणी नाही तर हट्ट करण्यात अर्थ तरी काय? तरीही लिपस्टिक आणि सेंट मात्र लावतीयस. सफेद साडी आणि पांढऱ्या फटक चेहऱ्यानं वावरायला मी काही विधवा नाही आहे. सुमेधा सरळ शांत स्वरात म्हणाली. ते आता मंकी पॉईंटच्या पायथ्याशी पोचले होते. कार आपल्याला इथेच पार्क करायला लागेल. इथून पुढे पायीच वर जावं लागेल. कार उभी करून विक्रांत आणि सुमेधा खाली उतरले. वर जाण्यासाठी छोट्या छोट्या पायऱ्या होत्या. दोघेही पायऱ्या चढून वर आले. हाय मंकी पॉईंट. एका रेलिंगजवळ आल्यावर सुमेधा म्हणाली. अच्छा, हा तुझा मंकी पॉईंट तर. आजूबाजूला पाहत विक्रांत म्हणाला. पण काही विशेष नाही आहे. प्रेमी जीवांची ही खास जागा आहे. तिकडे समोर बघा, खाली मैदानात जी छोटी छोटी घरं इमारती दिसत आहेत ना, ते चंडीगड आहे. आणि दिव्यांची जी रांग आहे तीही चंडीगडची आहे. सुमेधा बोर्ड दाखवत म्हणाली. शहर. हां, इथून दिसणारा हा चंडीगड शहराचा मुख्य भाग आहे. जोवर इथे आहे तोवर शहराचा विचार करायचा नाही असं मी ठरवलंय, कारण शहराची आठवण झाली की परत जायला मन करतं. पण मी तुम्हाला जाऊच देणार नाही. माझी इच्छा नाही आहे, निदान आत्ता तरी. इथे आल्यापासून मला तीव्रतेनं जाणवायला लागलं आहे, कामाव्यतिरिक्तही एक जीवन आहे. कामाबरोबर माणसाला विश्रांतीची तितकीच गरज आहे. हेच मी कालपासून सांगतेय. एका दिवसात बघा तुमच्यात किती फरक जाणवायला लागला आहे. काल तुमचा चेहरा फार मरगळलेला, थकल्यासारखा दिसत होता, पण आज त्याच्यावर थोडी लकाकी आली आहे. दिवसभर आराम केला ना, त्याचा हा परिणाम आहे. चला निघूयात. तू म्हणशील तसं. जाऊया, कारण अंधार झाला आहे. कॉटेजवर पोचायला आपल्याला 1 तास तरी लागेल. त्यानंतर तुमचा कार्यक्रम, नंतर जेवण. आज दिवसभरात तशी व्हिस्कीची आठवण झाली नाही. खरं तर कितीतरी वेळा मनात आलंय ही सवय सोडून द्यावी, पण याचा अर्थ सिमरनची अजूनही तुम्हाला आठवण येते, खरं ना? हो. स्वप्नात सुद्धा येते? कधी कधी. विक्रांतचा चेहरा काहीसा उदास झाला. म्हणाला, आज तर ती आणि माझा मुलगा जिवंत असता तर मुलगा 9 वर्षांचा असता. मी त्याला शिकवून खूप मोठा माणूस बनवलं असतं. दिशाच्या बाबतीतही मी तेच ठरवलं आहे. तिला खूप शिकवणार आहे. तिला वकील व्हायचं आहे ना? हो. पण वकील बनून ती करणार काय? तुमचीच मुलगी आहे. निदान कोर्टात वादविवाद तरी नक्की चांगला करेल. सुमेधा काहीसा हसून म्हणाली. वादविवाद तर पूर्वी तूही करायचीस. आणि आता? सुमेधानं भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं. आता ऐकतेस जास्त आणि बोलतेस कमी. थँक्स. कशाबद्दल? तुम्हाला नाही समजणार ते. चला निघूयात. ते पायऱ्या उतरून खाली आले. अंधार आता चांगलाच गडद झाला होता. वातावरणात गारवा वाढला होता. ते परतीच्या मार्गाला लागले. मी सकाळी पुन्हा इथे येणार आहे. विक्रांत ड्रायव्हिंग करता करता म्हणाला. मंकी पॉईंट एवढा आवडला? सुमेधानं हसून विचारलं. तसं बघण्यासारखं इथं फारसं काही नाही आहे, पण हवा असणारा एकांत इथे मिळू शकतो. तुमच्याबरोबर येणं मला शक्य होणार नाही. मी येईन ना एकटाच. का? सुमेधानं आश्चर्यानं विचारलं. शांतपणे विचार करायला ही जागा फार छान आहे.
कसला विचार करणार आहात? सिमरनचा? नाही नाही, पुढच्या आयुष्याचा. पुन्हा लग्न करण्याचा विचार तर नाही आहे ना? सुमेधानं काहीशा चेष्टेच्या स्वरात विचारलं. नाही सुमेधा, 45व्या वर्षी तसला मूर्खपणा मी करणार नाही. विक्रांत गंभीर होत म्हणाला. तशी मला म्हातारपणाची अजिबात चिंता नाही आहे. मनात येईल तेव्हा सगळा व्यवसाय बंद करून एखाद्या शांत निवांत जागी जाऊन राहणं मला अधिक आवडेल. एक सुचू? काय? तुम्ही एखादं हॉस्पिटल का नाही सुरू करत? कल्पना चांगली आहे, पण मी कधी त्याच्यावर विचार केलेला नाही आहे. मग आता करा. हां. विक्रांत नुसताच हुंकारला. समोरच्या अंधारात पसरलेला रस्ता कारच्या हेडलॅम्पच्या प्रकाशात उजळून निघत होता. रस्ता आता पूर्णपणे निर्मनुष्य झाला होता. दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या झाडांमुळे चंद्राचा प्रकाश आतवर पोचत नव्हता, त्यामुळे वातावरण जास्तच काळोखी वाटत होतं. हवेतला गारवाही आता जाणवण्या इतपत वाढला होता. सुमेधानं आपल्या बाजूची खिडकी बंद करून शाल अंगाभोवती लपेटून घेतली होती. समोरच्या काचेतून दिसणाऱ्या रस्त्याकडे पाहता पाहता मधूनच ती विक्रांतकडे पाहत होती. तो गंभीर चेहऱ्यानं कार चालवत होता. काही वेळ असा मौनपणे प्रवास झाल्यावर अचानक विक्रांत सुमेधाकडे पाहत म्हणाला, सुमेधा, तू कल्पनाही करू शकणार नाहीस मी किती एकटा, किती एकाकी झालो आहे. आजवर एवढ्या तीव्रतेनं माझ्या या एकटेपणाची मला कधी जाणीवच झालेली नव्हती. कदाचित मी स्वतःला सतत कामात गुंतवून घेत असल्यामुळेही असेल, पण हे एकटेपण एवढं जीवघेणं असतं हे कधी माझ्या लक्षातच आलेलं नव्हतं. विक्रांत असं काही बोलेल, निदान त्याचा स्वभाव लक्षात घेता. तो आपल्या मनातलं सल अशा प्रकारे आपल्यासमोर उघड करेल असं सुमेधाला वाटलंच नव्हतं. म्हणून त्याच्या बोलण्यानं ती काहीशी चकित झाली होती. सुमेधा इथे आल्यानंतर आपल्या आयुष्यात किती मोठी पोकळी आहे याची मला जाणीव झाली. म्हणूनच दिशाला भेटण्याबाबत मी म्हणालो होतो. अर्थात इतक्या वर्षांनंतर वडील म्हणून ती माझा कितपत स्वीकार करेल याबद्दल शंकाच आहे. दिशा तशी नाही आहे. माझ्याबद्दलची कसलीच तक्रार तू कधी तिच्याकडे केली नाहीस? विक्रांतने काहीशा साशंक स्वरात विचारलं. कधीच नाही. खरं सांगतेस? विक्रांतचा चेहरा उजळल्यासारखा झाला. अगदी खरं. याचा अर्थ बाप मुलगी बनून आम्ही राहू शकतो. सुट्टीत ती माझ्याकडे येऊ शकते आणि पुढचं शिक्षण दिल्लीतल्या एखाद्या कॉलेजमध्ये घेऊ शकते. दिल्लीत फार चांगली कॉलेजेस आहेत, विक्रांत उत्साहानं म्हणाला. तिची जर तशी इच्छा असेल तर मी नाही म्हणणार नाही, सुमेधा हलक्या आवाजात म्हणाली. आपला घटस्फोट झाल्याचं तिला माहिती आहे? अर्थात. ती काय आता लहान नाही आहे. तिला त्याची कल्पना देणं मला भाग होतं. शिवाय शाळेतल्या तिच्या मैत्रिणी जेव्हा आपापल्या वडिलांबद्दल बोलत तेव्हा तिलाही तुझे वडील काय करतात असं विचारत. मग अशावेळी तिला काहीतरी उत्तर देणं तर भागच होतं ना. मग काय सांगायची ती? ती सांगायची माझे वडील मोठे बिझनेसमन आहेत, दिल्लीला त्यांचा मोठा व्यवसाय आहे. आणि घटस्फोटाबाबत? त्याबाबत ती कोणाशीच काही बोलत नाही. तेवढी समज आहे तिच्यात. निदान त्या विषयावर तुझ्याशी तरी काहीतरी बोलत असेल ना? हां, अधूनमधून बोलते. मग तू काय सांगितलंस तिला? विक्रांतने काहीशा उत्सुकतेनं विचारलं. दुसरं काय सांगणार? सुमेधा आवाज शक्यतो स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तुझ्या पप्पांनी दुसरा विवाह केलाय हेच सांगितलं. मग मग विचारायला लागली, त्यांची दुसरी पत्नी तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे का? कारण मी फार सुंदर आहे असं तिचं मत आहे. आणि ते खरंच आहे. काय फायदा आहे त्याचा? म्हणजे स्त्रीचं सौंदर्य पुरुषाला बांधून ठेवतं, पण जिथे हा उद्देशच सफल होत नाही तिथे त्या सौंदर्याला किंमत काय उरते? सुमेधा काहीसं विषण्ण हसून म्हणाली. पण त्याला जबाबदारही तू स्वतःच आहेस. तिच्या बोलण्यामागचा अर्थ लक्षात येऊन विक्रांत म्हणाला. हां, आता कबूल करायलाच हवं ते.
सुमेधा एक सुस्कारा सोडत म्हणाली. त्यावेळी मात्र माझं काहीच ऐकायला तू तयार नव्हतीस. स्वतःचंच म्हणणं खरं करू पाहत होतीस. तुम्हीही काही कमी हट्टी नव्हतात. तो तर मी अजूनही आहे. पण एका व्यावसायिक माणसाला एवढा हट्ट शोभत नाही. बिझनेसमध्ये मी कधीही माझंच खरं म्हणत नाही. समोरच्या पार्टीला पटवण्यासाठी थोडं लवचिक धोरणसुद्धा स्वीकारतो, अर्थात तेही काही मर्यादेपर्यंत. त्याच्यापुढे कोणी ताणलं तर मग मात्र मीही त्याच्यावर अडून बसतो आणि नुकसान करून घेता. एकीकडे झालेलं नुकसान दुसरीकडे भरून काढतो मी. सिमरनच्या बरोबरही असंच हट्टीपणानं वागत होतात. नाही, कारण तसे प्रसंगच ती येऊ देत नव्हती. मी जे काही म्हणेन त्याला ती मान डोलवून मोकळी होत होती. म्हणजे ती केवळ चावीवर चालणारं खेळणं होती. तू तसं म्हणू शकतेस, पण मला नाही तसं वाटत. एक दुसऱ्याला समजून घेणं, एकमेकांचा आदर राखणं हे कुठल्याही नात्यात फार आवश्यक असतं. आणि जिथे हे सामंजस्य नसतं ती नाती फार काळ टिकून राहू शकत नाहीत. पतीपत्नीचं नातं तर इतर नात्यांपेक्षाही जास्त तरल, संवेदनाशील, जास्त नाजूक असतं. त्याला तडा जाऊ द्यायचा नसेल तर पतीपत्नीनं कुठल्याही मीपणाला बळी न पडता एकमेकांना समजून घ्यायला हवं. सफल वैवाहिक जीवनाचं तेच एकमेव रहस्य आहे. आणि तू फार अतिरेकी वागलीस हे तुलाही मान्य करावंच लागेल. कदाचित त्यावेळीही तुझ्या ते लक्षात येत असेल, मनोमन मान्यही करत असशील. पण तुझ्या मैत्रिणी तुला मिसगाईड करत होत्या हे मात्र तुला समजलेलं नव्हतं. आपल्या नवऱ्याशी त्या ज्या आणि जशा वागत होत्या तशाच पद्धतीनं तूही आपल्या नवऱ्याशी वागावं म्हणून तुला भरीला घालत होत्या आणि तूही डोळे झाकून त्यांचे सल्ले अंमलात आणण्याचा प्रयत्न करत होतीस. आपले खटके उडण्याचं मूळ तिथे होतं. जी गोष्ट योग्य आहे ती मी कधीच नाकारत नाही, पण अयोग्य गोष्टीला माझ्याजवळ थारा नाही. अजूनही तुम्ही तसेच आहात? नाही, आता मी माझ्या स्वभावाला थोडीशी मुरड घालायला शिकलोय. वयोमानाप्रमाणे माणसाच्या स्वभावात बदल होतो आणि मीही शेवटी एक माणूसच आहे. आपलं लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात तुम्ही माझी प्रत्येक गोष्ट ऐकत होतात. मी म्हणेन तसं करत होतात. कारण त्याही वेळी तू सुद्धा माझ्या मनाप्रमाणे वागत होतीस. खरंच आहे. मिसेस चावला नावाची ती बाला माझ्या आयुष्यात आली नसती तर किती बरं झालं असतं ना. सुमेधाने एक सुस्कारा सोडला. आज तुला हे कळलं? हो. ह्या 10 वर्षांच्या एकाकीपणानं मला बरंच काही कळलंय, समजलंय, शिकवलंय. या सॅनिटोरियममधल्या व्याधीग्रस्त लोकांच्या सहवासात राहून? हां, तेही एक कारण आहे. सुमेधा पुन्हा एक निश्वास सोडत म्हणाली. सुमेधा, मला अजूनही कळलं नाही तू ही नोकरी का पत्करलीस. तू चांगली MS, तीही फर्स्ट क्लासमध्ये. तुला कुठल्याही कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी सहज मिळाली असती. असं असताना तू. शहरांविषयी ना माझ्या मनात एक प्रकारची आढी निर्माण झाली होती. पण हल्ली ग्रामीण भागातही कॉलेजेस आहेत की. तशी नोकरी करून मला पैसा, प्रतिष्ठा मिळाली असती, पण हवं असणारं समाधान, शांतता मिळाली नसती. ते मला इथे मिळालं. मृत्यूच्या एवढ्या जवळ राहून मला जीवनाचा खरा अर्थ समजला आणि ते माझ्या दृष्टीनं पुरेसं आहे. काळाप्रमाणे माणूस बदलतो हे मलाही मान्य आहे. पण असा? इतका? जी स्त्री शहरापासून 4-8 दिवसही दूर राहू शकत नव्हती, जिला पार्टी, शॉपिंग, सिनेमा हेच जीवन आहे असं वाटत होतं, ती एवढी बदलली? शहरापासून शेकडो मैल दूर येऊन राहिली. नुसती राहिली नाही तर तनमनानं इथं एकरूप होऊन गेली. सुमेधा, तुझ्यातला हा बदल खरोखरच अविश्वसनीय आहे. सुमेधा त्याच्याकडे पाहून नुसतीच मंद हसली. तिच्यातल्या ह्या बदलाला त्याचा विरह, त्याच्याशी झालेली ताटातूट हीच कारणीभूत आहे हे ती त्याला कसं सांगणार होती. श्रोते हो, हा होता 6वा भाग सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय या कादंबरीचा.
7वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.